लोकसभा चुनाव की सरगर्मी हर तरफ चल रही है। लोकसभा चुनाव पर मारेगांव से हमारे प्रतिनिधि दिलदार शेख ने मतदाताओं से उनकी राय जानी। चंद्रपुर लोकसभा का चुनाव 11 अप्रैल को होने जा रहा है, जिसमें चंद्रपुर जिले की विधानसभा सीटों के साथ में यवतमाल जिले की वनी आर्नी इस विधानसभा की सीटों का भी समावेश है। इस चुनाव के संबंध में हमारे प्रतिनिधि दिलदार शेख ने मारेगांव में आम जनता की राय जाननी चाहिए। मारेगांव के निवासियों की ऐसी बहुत सी मांगे हैं जो अभी तक प्रलंबित है। सीटीवी प्रतिनिधि ने जब उनकी राय जाननी चाहिए और साथ ही वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार एडवोकेट राजेंद्र महाडोड़े से भी उन्होंने बातचीत की, तो चलिए देखते हैं मतदाताओं एवं उम्मीदवार एडवोकेट राजेंद्र महाडोले ने क्या कहा। यवतमाळ जिल्ह्याचं अस्तित्व म्हणजे ॲडव्होकेट महाडोळे आहे, कारण सर्व लोक चंद्रपूर जिल्ह्यात उमेदवारी दाखल केलेली आहे आणि विकास हा उमेदवार सर्व आपापल्या विभागाकडे कल असतो विकासाचा त्या उमेदवाराचा, आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव ॲडव्होकेट महाडोळे यांची उमेदवारी आहे आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी हे अस्तित्वाचं उमेदवारी आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। नंतर काँग्रेस आणि बीजेपीची सत्ता या देशात 70 वर्षापासून बीजेपी आणि काँग्रेस सत्ता भोगत आहे, तेव्हा 2014चे इलेक्शन मोदीच्या नावावर या देशातल्या संपूर्ण शेतकरी, शेतमजूर आणि कामगार लोकांचं मतदान घेऊन मोठे आश्वासनं देऊन दरवर्षाला 2 करोड लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन मोदी सरकारने दिलं। 15 लाख रुपये तुमच्या खात्यात येतील असं खोटं आश्वासन इथल्या युवकांना देऊन त्यांची हिरमोड केला। एवढंच नाही तर या लोकसभा क्षेत्रात 94 कंपन्या इथल्या कोलवासऱ्यासहित, पुन्हा भट्ट्यासहित इतर छोटे मोठे उद्योगधंदे, MIDCतले उद्योग, एकूण 94 कंपन्या बंद झाल्या। परंतुच्या ज्या लोकसभांच्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित पक्षांची चलती होती, पण त्यांनी फार अशा ज्या समस्या आहेत त्या समस्याकडे फार लक्ष दिल्याचं अजूनपर्यंत आमच्या निदर्शनास येत नाही। आमचा जो मारेगाव तहसीलचा आसपासचा जो भाग आहे हा विविध समस्यांनी ग्रस्त असा भाग आहे। आदिवासींच्या समस्या आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, जसे कुमारी मातांचे अनेक प्रश्न आहेत, वसतिगृहांचे प्रश्न आहेत। हे प्रश्न आजपर्यंत या प्रस्थापित पक्षांनी मार्गी लावलेले नाहीत। पहिला गेलं येणारी 11 तारखेला 17व्या लोकसभेची निवडणूक होत आहे। आपण जर बघितलं तर याच्यापूर्वीसुद्धा निवडणुका झाल्या आणि आळीपाळीनं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि BJP सारखे पक्ष सत्तेवर आले, पण एकंदरीत जर देशाचा विचार केला तर या लोकांनी लोकशाहीची थट्टा चालवल्यासारखं मला वाटते, कारण हे जाणून लोकांना घुमवून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतात, पण विकासाच्या बाबतीत कोणतेही काम, सामान्य माणसाला त्याची प्रगती होईल असं कोणतेही काम या चारही पक्ष होताना मला दिसत नाही। म्हणून आमच्यासारख्या लोकांची ह्या लोकशाहीवर म्हणजे लोकशाही कमजोर झाल्यासारखी वाटते आम्हाला। म्हणून आम्ही सुशिक्षित आणि ज्याच्यामध्ये विकासाचं स्वप्न आहे असेच उमेदवार यापुढील निवडणुकीमध्ये उभे राहावं आणि लोकांनी अशाच उमेदवाराला निवडून द्यावं हीच मी लोकांकडून अपेक्षा करतो। आणि माझं मतसुद्धा मी अशाच व्यक्तीला देईन का जो व्यक्ती काहीतरी विजन घेऊन या समोर येईल, कारण आज फक्त निवडणूक ही पैशाच्या जोरावर चालत आहे, पण निवडणूक ही पैशाच्या जोरावर न चालता ती लोकशाही प्रगल्भ कशी होईल ह्या जोरावर चालायला पाहिजे। आणि लोकांनीसुद्धा पैशावाला उमेदवार न पाहता जो माणूस विकास करू शकतो, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडू शकतो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतो, त्याच माणसाला त्यांनी निवडून द्यावं। आणि बेरोजगारांचे सुद्धा जे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते सोडवणारा उमेदवार या ठिकाणी निवडून यावा हीच अपेक्षा मी मतदारांनी या ठिकाणी करतो। त्यामध्ये कुठलाही विकास, शेतकऱ्यांचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास, युवकांचा विकास, कोणताही विकास त्यांनी या ठिकाणी केला नाही। उलट या ठिकाणचे 94 उद्योग बंद पडले, 1,47,000 लोकांना बेरोजगार केलं गेलं आणि म्हणून नवीन उद्योग पण या ठिकाणी टाकले नाही गेले। त्याच्यामुळे या ठिकाणची बेरोजगारी दिवसेंदिवस सातत्यानं वाढत आहे। आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सर्व या लोकसभा क्षेत्रातले जनता माझ्याकडे विकासाच्या दृष्टीने पाहू राहिले। हा व्यक्ती कार्यकर्ता आमच्यासाठी काहीतरी करू शकतो पार्लमेंटमध्ये, कारण हा ॲडव्होकेट आहे, उच्च शिक्षित आहे, हा काहीतरी करू शकतो असा ठाम विश्वास लोकांच्या मनामध्ये आता दिवसेंदिवस निर्माण होऊ राहिला आणि लोकसभा क्षेत्रातली जनता माझ्या पाठीमागे भरभक्कमपणे उभी आहे।